शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज या ठिकाणी कृषक, त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि ICL इंडिया यांच्या वतीनं आयोजित सोयाबीन उत्पादन तंत्रज्ञान याविषयीचा जो आज लाईव्ह वेबिनार या ठिकाणी आयोजित केलेला आहे, याला जुडलेल्या सर्व शेतकरी बांधवांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर मी सर्वांना विनंती करतो की माझं प्रेझेंटेशन चालू असताना आपण कमेंट बॉक्समध्ये जर का आपले प्रश्न विचारून ठेवले त्या ठिकाणी टाईप करून, तर त्या प्रश्नांची उत्तरं प्रेझेंटेशन झाल्याबरोबर लगेच आपल्याला घेता येतील. आणि सर्व शेतकरी बांधवांना एक आनंदाची बातमी म्हणजे काय की मान्सून आता केरळच्या सीमेवरती थडकलेलं आहे आणि आपल्याकडं पण मान्सूनचं आगमन हे लवकर होणार आहे आणि त्या दृष्टीनं आपल्या सर्व शेतकरी बांधवांची लगबग जी आहे ती चालू झालेली असेल. त्यामध्ये सोयाबीन लागवड व्यवस्थापन आणि सोयाबीनचं उत्पादन हे तसं बघितलं तर मराठवाडा, विदर्भ, त्याचबरोबर जळगाव यासारख्या, खानदेश सारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आपल्या महाराष्ट्रामध्ये सोयाबीनचं पीक हे घेतलं जातं आणि हे सोयाबीनचं पीक घेतलं जात असताना त्यामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणींवरती आपल्याला कशा पद्धतीनं व्यवस्थापन करून आपलं उत्पादन हे वाढवता येईल या दृष्टिकोनातून आजचं प्रेझेंटेशन हे सर्वार्थानं त्या ठिकाणी करण्याचा मी प्रयत्न करेन. त्याचबरोबर एकंदरीत जर आपण बघितलं एक ढोबळ मनाने, तर सोयाबीन या पिकाखाली सर्वात जास्त क्षेत्र किंवा वाढत चाललेलं क्षेत्र याच्या मागची जी सर्वात महत्वाची जी कारणं आहेत ती म्हणजे सोयाबीन एकतर 90 ते 100 दिवसामध्ये आपल्याला पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीमध्ये तयार होऊन बाहेर जातं. त्यानंतर रबीमध्ये परत नवीन वेगळं पीक आपल्याला त्या ठिकाणी घेता येतं, म्हणून सोयाबीन हे महत्वाचं पीक खरीप हंगामामधलं. त्याचबरोबर कमी खर्चामध्ये येणारं पीक, बियाणं जर स्वतःचं असेल तर त्या ठिकाणी काही खतं आणि त्याचबरोबर औषधं यांचा जर विचार केला तर अतिशय कमी खर्चामध्ये येणारं पीक असल्यामुळं या पिकाची जे एकंदरीत क्षेत्र आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये. त्याचबरोबर या पिकाचा उत्पादनाच्या दृष्टीने जर विचार नाही केला तर जमिनीची सुपीकता आणि उत्पादन क्षमता हे टिकवून ठेवण्यामध्ये सुद्धा या पिकाचा अतिशय महत्वाचा सहभाग असल्यामुळं या पिकाची लागवड ही मोठ्या प्रमाणावरती केली जाते. त्याचबरोबर या पिकाचा बेवड जो आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे येत असल्यामुळं खरीपमध्ये सोयाबीन आणि त्यानंतर रबीमध्ये वेगळं कुठलंही पीक घेतलं तर त्याचं उत्पादन वाढवण्यामध्ये या पिकाचा सहभाग अतिशय चांगला असल्यामुळं या पिकाची लागवड ही मोठ्या प्रमाणावरती वाढत आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावरती या पिकाला जो भाव मिळत आहे तो अतिशय चांगला भाव मिळत असल्यामुळं सुद्धा आपल्याला या पिकाखालचं क्षेत्र हे वाढत असल्याचं दिसून येतं. एकंदरीत जे जगामध्ये तेलाचं उत्पादन घेतलं जातं त्यापैकी 25% तेलाचं उत्पादन हे सोयाबीन पिकाच्या माध्यमातून केलं जातं. याचबरोबर जर जे काही तेल उत्पादन केलं जातं त्यापैकी जवळपास 95% सोयाबीनचं तेल हे खाद्यतेल म्हणून वापरलं जातं. संपूर्ण जगाचा जर विचार केला तर अमेरिका, ब्राझील आणि अर्जेंटिना या 3 देशांमध्ये एकूण क्षेत्राच्या 80% सोयाबीनचं उत्पादन हे त्या ठिकाणी घेतलं जातं. आणि त्याचबरोबर जर आपण विचार केला की एकंदरीत मागच्या सोयाबीनचा जो लागवडीला सुरुवात झाल्यापासून एक उदाहरण घ्यायचं म्हणलं तर 2004-5 मध्ये या सोयाबीनचं उत्पादन संपूर्ण जागतिक पातळीवरती 215.69 मिलियन मेट्रिक टन एवढं होतं आणि तेच 2020-21 मध्ये 361 मिलियन मेट्रिक टन झालेला आहे. म्हणजे या कालावधीमध्ये सोयाबीनचा जो जागतिक वृद्धी दर आहे तो जवळपास 3% या प्रमाणामध्ये राहिलेला आहे. आणि जर अमेरिका, ब्राझील, अर्जेंटिना आणि चीन या 4 महत्वाच्या देशांची मागील काही वर्षांमधली जर आपण उत्पादकता बघितली तर ती उत्पादकता अमेरिकेमध्ये 33.19 क्विंटल प्रति हेक्टर, त्याचबरोबर ब्राझीलमध्ये 32.68 क्विंटल प्रति हेक्टर
आणि अर्जेंटिनामध्ये 29.78 क्विंटल प्रति हेक्टर आणि 18.49 क्विंटल प्रति हेक्टर ही चीनची उत्पादकता आहे. आणि या चारही महत्वाच्या देशांच्या तुलनेमध्ये भारताची जर उत्पादकता आपण बघितली तर ती फक्त आणि फक्त 8.29 क्विंटल प्रति हेक्टर ही अशी आहे. आणि ही सरासरी मागच्या 5 वर्षातली म्हणजे 2015-16 ते 2019-20 या कालावधीमध्ये असल्याचे आपल्याला दिसून येतं. आणि यावरनं आपल्याला एक बाब निश्चितपणे लक्षात येते की सोयाबीनची उत्पादकता भारतामध्ये इतर जगामधील इतर देशांच्या तुलनेमध्ये अत्यंत कमी आहे आणि ही उत्पादकता वाढवण्यासाठी खूप मोठा वाव हा आपल्याकडे आहे. भारतामध्ये मागच्या वर्षी म्हणजे 2020-21 मध्ये प्रामुख्यानं मध्य प्रदेशमध्ये जवळपास 58 लाख हेक्टर क्षेत्र सोयाबीन खाली होतं. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जवळपास 40 लाख हेक्टर क्षेत्र आणि राजस्थान यामध्ये 11 लाख हेक्टर, म्हणजे या 3 राज्यांमध्ये सर्वात मोठ्या क्षेत्रावरती सोयाबीनची लागवड ही आपल्याकडे केली जाते. आणि जर उत्पादकता आपण बघितली तर मध्य प्रदेशची उत्पादकता ही 7.72 क्विंटल प्रति हेक्टर, महाराष्ट्राची 11.25 क्विंटल प्रति हेक्टर आणि राजस्थानची 7.80 क्विंटल प्रति हेक्टर अशी उत्पादकता आहे. संपूर्ण भारताच्या दृष्टीने जर विचार केला तर महाराष्ट्राची उत्पादकता ही मध्य प्रदेश आणि राजस्थानपेक्षा जरी जास्तीची असली तरी चीन किंवा अर्जेंटिना किंवा ब्राझील किंवा अमेरिका या देशांच्या तुलनेमध्ये आपल्या महाराष्ट्राची उत्पादकता ही अत्यंत कमी आहे. आणि ही उत्पादकता कमी येण्यामागची जी महत्वाची कारणं आहेत याचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये सगळ्यात पहिलं कारण जे येतं ते म्हणजे एकाच जातीखालील वाढत चाललेलं क्षेत्र. जसं आपण बघतो की JS 335 ही जात बऱ्याच वर्षांपासून मोठ्या प्रमाणावरती लागवड केली जाते आणि त्यामुळं प्रामुख्यानं याची उत्पादकता किंवा ज्याला आपल्याला म्हणता येईल की कीड रोग प्रतिकारक क्षमता ही कमी होत चालल्यामुळं आपल्याला यामध्ये उत्पादन हे कमी येत चाललेलं आहे. त्यामुळं नवीन जातींखालील क्षेत्र हे आपल्याला वाढवणं आवश्यक आहे. त्यानंतर सोयाबीन लागवड केलेल्या क्षेत्रामध्ये प्रामुख्यानं जी सर्वात महत्वाची बाब आपल्याला दिसून येते ती म्हणजे 35 ते 40 दिवसानंतर साधारणतः पावसाचा ताण जो आपल्याला येतो त्या पावसाच्या ताणामुळं प्रामुख्यानं उत्पादनावरती आपल्याला त्या ठिकाणी परिणाम झाल्याचा दिसून येतो. आणि मग या कालावधीमध्ये प्रामुख्यानं ज्याला आपल्याला म्हणता येईल की पाण्याचा ताण पडू नये म्हणून मूलस्थानी जलसंधारण या गोष्टीचा अवलंब हा आपल्याला त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे काय की अन्नद्रव्यांचा वापर करत असताना योग्य त्या खतांची निवड असेल किंवा योग्य त्या अन्नद्रव्यांचा पुरवठा योग्य वेळेस त्या ठिकाणी केला जात नाही म्हणून सुद्धा आपल्याला उत्पादनामध्ये घट येत असल्याचं दिसून येतं. आणि सर्वात शेवटचं महत्वाचं कारण म्हणजे जेवढं जास्त क्षेत्र एकाच पिकाखालचं वाढत जातं तेवढ्या जास्त समस्या या कीड व रोगांच्या बाबतीत आपल्याकडे पाहायला मिळतात. आणि म्हणून एक पीक पद्धती खालचं क्षेत्र हे आपल्याला त्या ठिकाणी कमी करणं आवश्यक आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आंतरपीक पद्धती खालचं क्षेत्र हे सोयाबीनचं वाढवणं आवश्यक आहे जेणेकरून कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव हा आटोक्यामध्ये राहील. या दृष्टिकोनातून आपल्याला या ज्या कमी उत्पादकतेची जी कारणं आहेत या कारणांचा विचार केला असता या सर्व कारणांचा विचार करून मग आपल्याला कशा पद्धतीनं सोयाबीनचं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणं आवश्यक आहे ते आपल्याला या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून पुढे जावयाचं आहे. सर्वात आधी आपण या पूर्ण प्रेझेंटेशन मध्ये 7 भागामध्ये माझं हे प्रेझेंटेशन विभागलेलं आहे. सुरुवातीला आपल्याला वाढीचा कालावधी जो आहे मग कायिक वाढीचा त्याचबरोबर रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ ज्याला आपण म्हणतो त्या वाढीच्या कालावधीमध्ये नेमकेपणाने आपल्याला कशा पद्धतीने काळजी घ्यावायची आहे ती मी या ठिकाणी सांगणार आहे. त्यानंतर जातींबद्दल सुद्धा माहिती सांगणार आहे. त्याचबरोबर जर्मिनेशन टेस्टिंग ज्याला आपण म्हणू उगवण क्षमता तपासणी त्याबद्दलही आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. बीज प्रक्रियेबद्दलही माहिती आपल्याला मिळणार आहे. लागवड पद्धतीबद्दल ही माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि खत व्यवस्थापन आणि शेवटी एकंदरीत पीक व्यवस्थापनाबद्दल मी आपल्याला माहिती या माझ्या संपूर्ण प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी बांधवांना देण्याचा प्रयत्न करणार आहे. सुरुवातीला जी वाढीच्या अवस्था आहेत त्या वाढींच्या अवस्थांबद्दल आपण जाणून घेणं आवश्यक आहे आणि या
वाढीच्या अवस्थांमध्ये प्रामुख्याने सुरुवातीची जी कायिक वाढीची अवस्था असते, या कायिक वाढीच्या अवस्थांबद्दल आपल्याला या ठिकाणी जाणून घेणं आवश्यक आहे. या कायिक वाढीची अवस्था ही संपूर्णतः 5 भागांमध्ये या ठिकाणी विभागलेली आपल्याला दिसून येईल. सुरुवातीला जर्मिनेशन योग्य प्रकारे एकाच वेळी योग्य प्रकारे जर आपल्याला व्हावयाचं असेल तर त्या ठिकाणी योग्य तो वापसा आल्याशिवाय आपण पेरणी करू नये, या मताचा मी आहे. त्यामुळं जमिनीमध्ये मुबलक वापसा परिस्थिती जर ज्या ठिकाणी असेल त्याच ठिकाणी सोयाबीनची पेरणी करावी. आणि पेरणी करत असताना एक बाब निश्चितपणे लक्षात ठेवावी, ती म्हणजे काय, की बियाणं जास्त खोल पडणार नाही, जेणेकरून बियाणे उगवण्यासाठीचा जो कालावधी आहे तो जास्त राहणार नाही, याची काळजी आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे. म्हणून उथळ पेरणी आपण सर्व शेतकऱ्यांनी करणं आवश्यक आहे, जेणेकरून उगवण आपली लवकरात लवकर होईल. त्यानंतर सर्वसाधारणपणे पहिलं पान बाहेर पडल्याच्या नंतर पूर्ण पान त्या ठिकाणी ओपन होतं. त्यानंतर 3 पानांचा एक असं ट्रायफोलिएट आपल्याला बाहेर पडताना दिसून येतं. आणि जेव्हा 3 पानांचं एक ट्रायफोलिएट बाहेर पडतं त्याच कालावधीमध्ये जी कार्यक्षम मुळं आहेत त्या कार्यक्षम मुळांची संख्या जी आहे ती त्या ठिकाणी वाढलेली आपल्याला दिसून येते. आणि या कालावधीमध्ये जर काही योग्य प्रकारे मुळांची वाढ झालेली नसेल किंवा मुळांवरती गाठींचं प्रमाण योग्य प्रमाणामध्ये नसेल तर पुढे त्याचा जी उत्पादनक्षम वाढ आहे त्या उत्पादनक्षम वाढीवरती आपल्याला परिणाम झाल्याचा दिसून येतो. त्यामुळं प्रामुख्याने या कालावधीमध्ये पहिली 3 पानं योग्य प्रकारे बाहेर पडल्याच्या नंतर आपण सोयाबीनचं झाड उपटून जर बघितलं आणि योग्य प्रकारे आपल्याला मुळांचा पसारा किंवा मुळांची वाढ ही त्या ठिकाणी जर दिसली तर आपण त्या ठिकाणी समाधानी व्हावं. आणि जर योग्य प्रकारे वाढ झालेली नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय करता येईल, प्रामुख्याने स्फुरदाची उपलब्धता या दृष्टिकोनातून आपल्याला त्या ठिकाणी विचार करणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर जे पानं आपल्याला ट्रायफोलिएट जे आपल्याला बाहेर पडत असतं, 3 पानाचा एक संच जो बाहेर पडत असतो तो संच व्यवस्थित योग्य कालावधीमध्ये पेऱ्याचं अंतर व्यवस्थित ठेवून जर त्या ठिकाणी आपल्याला वाढ करता आली तर ती अतिशय चांगल्या प्रकारची वाढ असं समजता येईल. 6 ट्रायफोलिएट जर त्या ठिकाणी मिळाले म्हणजे 18 ते 20 पानं त्या ठिकाणी आपल्याला तयार असलेली दिसली तर साधारणतः आपल्याला योग्य वाढ असं म्हणता येईल. आणि या योग्य वाढीमध्ये जर का नत्राचा अतिरिक्त वापर किंवा नत्रयुक्त खतांमध्ये चुकीच्या खताची निवड आपण केलेली असेल, त्यामध्ये चुकीचं खत म्हणत असताना युरिया या खताचा उल्लेख मी या ठिकाणी करेन, कारण युरियामध्ये असणारा जो नत्र आहे तो अमाइड स्वरूपामध्ये नत्र असतो. अमाइड स्वरूपामधला जो नत्र आहे तो प्रामुख्याने त्याच्यावरती कसल्याही प्रकारचा चार्ज नसतो, म्हणजेच पॉझिटिव्ह नसतो नाही निगेटिव्ह नसतो. त्यामुळं या अशा प्रकारचा चार्ज नसलेलं अन्नद्रव्य जेव्हा आपण जमिनीमध्ये टाकतो त्यापैकी फार कमी नत्र हा झाडांना उपलब्ध होतो आणि बराचसा नत्र हा जमिनीमध्ये स्थिर केला जातो. त्याचबरोबर बराचसा नत्र हा लिचिंग होतो. त्याचबरोबर बराचसा नत्र हा व्होलटायझेशन माध्यमातून त्या ठिकाणी वाहून जातो. त्यामुळं या खताचा वापर करण्याऐवजी सोयाबीन सारख्या पिकामध्ये आपण अमोनियम सल्फेटचा विचार करू शकता किंवा इतर संयुक्त खतांच्या माध्यमातून आपण नत्राची उपलब्धता करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू शकता, जेणेकरून नत्राची उपलब्धता ही जास्त होणार नाही आणि कायिक वाढ किंवा पेऱ्यातलं अंतर किंवा फळ फांद्यांमधलं अंतर हे आपल्याला योग्य प्रकारे राखण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी नत्रापेक्षा जास्त स्फुरदाची त्याचबरोबर पोटॅशची उपलब्धता कशा पद्धतीने करता येईल या दृष्टीने या कायिक वाढीच्या कालावधीमध्ये आपल्याला विचार करणं आवश्यक आहे. त्यानंतर ज्याला उत्पादनक्षम वाढ म्हणतो किंवा रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ आपण म्हणतो, ती रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ ही प्रामुख्याने पहिलं फूल लागल्याच्या नंतर साधारणतः 30 ते 35 दिवसानंतर आपल्याला फुलांची त्या ठिकाणी उपलब्धता दिसून येते. आणि ही फुलं लागल्याच्या नंतर प्रामुख्यानं ज्या कोळपण्या आहेत त्या कोळपण्या आपण त्या ठिकाणी थांबवाव्यात, जेणेकरून फुलगळी ही होणार नाही किंवा जो जारवा आहे मुळांचा तो जारवा तुटणार नाही या दृष्टीने आपण त्या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजेत. कारण मुळांची निर्मिती होण्यासाठी खूप कालावधी लागत असतो आणि या कालावधीचा विचार करता 30 ते 35 दिवसानंतर आपल्या सोयाबीनच्या पिकामध्ये कसल्याही प्रकारच्या कोळपण्या आपण करू नये याची विनंती मी आपल्या सर्वांना करेन. त्याचबरोबर या कालावधीमध्ये प्रामुख्याने आपल्याकडे पावसाचा ताण दिसून येतो आणि हा पावसाचा ताण आपल्याकडे सहन करण्याची ताकद
ही प्रामुख्याने पोटॅश या अन्नद्रव्यामध्ये असते. त्यामुळे पोटॅश या अन्नद्रव्याची उपलब्धता या कालावधीमध्ये जर आपण करून दिली तर त्या ठिकाणी पावसाचा ताण सहन करण्याची क्षमता सोयाबीन या पिकाची वाढलेली आपल्याला दिसून येते आणि मग त्याचा फुल धरण्यावरती योग्य परिणाम आपल्याला या पोटॅशच्या उपलब्धतेमुळे झाल्याचा दिसून येईल. त्याचबरोबर ज्याला आपल्याला म्हणू की शेंग धारणा किंवा शेंग तयार होत असताना प्रामुख्यानं स्फुरद या अन्नद्रव्याची त्याचबरोबर गंधकाची त्या ठिकाणी अत्यंत आवश्यकता असते आणि सोबत कॅल्शियम या अन्नद्रव्याची सुद्धा त्या ठिकाणी आवश्यकता असते. तर त्या अन्नद्रव्यांची उपलब्धता जर योग्य प्रकारे मुळांच्या माध्यमातून त्या ठिकाणी जर झाली तरच आपल्याला शेंगा त्या ठिकाणी योग्य प्रकारे तयार होताना किंवा शेंगा योग्य प्रकारे त्या ठिकाणी भरताना आपल्याला दिसून येतील आणि शेंगा भरल्याच्या नंतर प्रामुख्यानं शेंगा फुटू नयेत यासाठी जो कॅल्शियम त्या ठिकाणी योग्य प्रमाणामध्ये उपलब्ध करून देणं आवश्यक असतं, ती कॅल्शियमची उपलब्धता जर योग्य प्रकारे झाली तर शेंगा आपल्या शेतामध्ये उभं पीक असताना सुद्धा फुटणार नाहीत. या दृष्टीने आपल्याला त्याची मदत होईल आणि ज्या शेंगा न फुटणारे वाण आहेत त्या वाणांची निवड करणं सुद्धा आपल्याला आवश्यक आहे. त्याचबरोबर ज्या शेंगांवरती लव आहे अशा जातींची प्रामुख्याने आपण निवड करावी आणि त्या जातींमध्ये आपल्याला शेंगा फुटण्याचं प्रमाण हे कमी असल्याचं दिसून येईल. त्यामुळं एकंदरीत या वाढीच्या अवस्था आपण लक्षात घेतल्याच्या नंतर एक बाब निश्चितपणे लक्षात आली असेल की कायिक वाढीच्या कालावधीमध्ये नत्राचा योग्य तो पुरवठा आपल्याला त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. जास्तीचा पुरवठा झाला तर कायिक वाढीमध्ये आपल्याला त्याचा विपरीत परिणाम दिसून येतो आणि मग आपल्याला फक्त कायिक वाढ जास्तीची झालेली दिसून येते आणि मग त्या ठिकाणी फुलांचं शेंगांचं प्रमाण हे कमी होतं आणि उत्पादनक्षम वाढीमध्ये प्रामुख्याने स्फुरदाची त्याचबरोबर गंधकाची त्याचबरोबर कॅल्शियमची उपलब्धता मॅग्नेशियमची उपलब्धता आपण त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे आणि ज्यावेळेस शेंगा मॅच्युअर होत असतात त्या कालावधीमध्ये आपल्याला पोटॅश आणि गंधक या दोन अन्नद्रव्याची गरज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती असते. अशा पद्धतीने या वाढीच्या अवस्थेमध्ये आपण बघितलं पाहिजे. त्यानंतर आपण येऊया जातींवरती. जसं मी आपल्याला सोयाबीनच्या कमी उत्पादकतेमध्ये सगळ्यात महत्वाचं जे कारण सांगितलं की सीड रिप्लेसमेंट रेशो हा अत्यंत कमी असल्यामुळं, कारण बियाणांमधला बदल हा जर आपण वेळोवेळी करत राहिलो किंवा नवीन जातींचा अवलंब जर आपण वेळोवेळी वाढवत राहिलो तर आपल्याला हा सीड रिप्लेसमेंट रेशो हा वाढवता येईल आणि हा सीड रिप्लेसमेंट रेशो वाढवण्याच्या दृष्टीनं आपल्याला ज्या जुन्या जाती आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं JS 335 या जातीखालचं क्षेत्र हे खूप मोठ्या प्रमाणावरती असल्यामुळं आपण या जातीखालचं क्षेत्र कमी करून नाविन्यपूर्ण ज्या व्हरायटीज आहेत, मग मराठवाडा कृषी विद्यापीठ असेल किंवा पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ असेल किंवा महात्मा फुले कृषी विद्यापीठ असेल किंवा NRC सोयाबीन इंदोर असेल, या ठिकाणाहून ज्या शिफारस करण्यात आलेल्या जाती आहेत त्यांचा अवलंब हा प्रामुख्याने आपण त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. JS 9305 ही जात अत्यंत कमी दिवसात म्हणजे 90 ते 95 दिवसामध्ये येणारी जात आणि ज्या जातीचं जी उत्पादन क्षमता जी आहे ते 20 ते 24 क्विंटल प्रति हेक्टरी अशी असल्यामुळे या जातीचा सुद्धा आपण विचार करू शकतो. त्याचबरोबर JS 9560 या जातीमध्ये प्रामुख्यानं ज्याला आपल्याला म्हणता येईल की तेलाचं प्रमाण हे थोडंसं जास्तीचं दिसून येतं आणि 100 दाण्यांचं वजन हे 9305 पेक्षा जास्तीचं दिसून येतं. या जातीचा सुद्धा हलक्या जमिनीमध्ये आपण विचार करू शकता. त्यानंतर मराठवाडा कृषी विद्यापीठाद्वारे विकसित असणाऱ्या ज्या MEUS 158 आणि 162 या अत्यंत नवीन जाती ज्या आहेत या जातींचा वापर प्रामुख्याने आपण करू शकता. साधारणतः ज्या ठिकाणी मध्यम भारी जमिनी आहेत अशा जमिनींमध्ये MEUS 162 या जातीचा विचार आपण करू शकता. ही उंच वाढणारी जात असल्यामुळं प्रामुख्यानं जमिनीपासनं ज्याला आपल्याला म्हणता येईल की थोड्याशा वर आपल्याला या शेंगांची त्या ठिकाणी धारणा झालेली दिसते. त्यामुळं मशीनद्वारे काढणीसाठी योग्य ही जात असल्यामुळं या जातीचा विचार हा प्रामुख्याने आपण सर्व शेतकरी बांधव करू शकता. त्याचबरोबर ज्या जुन्या जाती आहेत त्यापैकी MEUS 71 समृद्धी आणि MEUS 81 शक्ती या जातीचा सुद्धा अवलंब आपण करू शकता. त्याचबरोबर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने ज्या शिफारस केलेल्या जाती आहेत त्यामध्ये येलो गोल्ड किंवा सुवर्ण सोया या जातींचा अवलंब प्रामुख्याने आपण विदर्भासाठी करू शकता आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी राहुरी कृषी विद्यापीठांद्वारे विकसित फुले संगम किंवा फुले केमया यासारख्या जातीची निवड ही आपण प्रामुख्याने करू शकता. या सर्व जातींची निवड करत असताना नेहमी एक बाब लक्षात ठेवली पाहिजे
ती म्हणजे 100 दाण्यांचं वजन, त्याचबरोबर एकरी किंवा हेक्टरी उत्पादन देण्याची या जातींची क्षमता आणि सोबत तांबेरा रोगांची प्रतिकारशक्ती आणि त्याचबरोबर काढणीच्या वेळेस जर ऊन जास्त असेल तर त्याची शेंगा तडकण्याचं प्रमाण ज्या जातींमध्ये कमी आहे अशा जातींची निवड ही प्रामुख्याने आपण करणं आवश्यक आहे आणि त्यापैकीच मला वाटतं या सर्व जाती मी आपल्याला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या जातींचा अवलंब आपण त्या ठिकाणी करावा आणि जो सीड रिप्लेसमेंट रेशो जो कमी उत्पादनाला कारणीभूत आहे तो रेशो आपण या ठिकाणी या नवीन जातींचा अवलंब करून वाढवण्याचा प्रयत्न करावा ही विनंती मी या ठिकाणी आपल्या सर्व शेतकरी बांधवांना करेन. आधी जे सुरुवातीला जेव्हा सोयाबीन पीक आपण पेरणी करायचो त्यावेळेस 30 किलो प्रति एकरी असा सीड रेट आपल्याला सांगण्यात आला होता, पण नंतरच्या कालावधीमध्ये त्यामध्ये बदल करण्यात आले आणि आता 26 किलो प्रति एकरी याप्रमाणे बियाण्याचं प्रमाण हे त्या ठिकाणी घेणं आवश्यक आहे. कारण 30 किलो जर बियाणं आपण वापरलं तर सोयाबीन हे दाट व्हायचं आणि दाट झाल्यामुळं आपल्याला काहीक वाढ ही जास्तीची झाल्याचं दिसून यायचं. म्हणूनच या जे बियाण्याचं प्रमाण आहे ते विद्यापीठांनी आता कमी करून 26 किलो प्रति एकरी या प्रमाणे केलेलं आहे. तरी या सीड रेट नुसारच आपण बियाण्याची पेरणी ही सोयाबीनची करावी आणि करत असताना प्रामुख्यानं जे जर का आपण शेतकरी बांधव घरचं बियाणं किंवा इतर शेतकऱ्यांचं बियाणं वापरत असाल तर त्या ठिकाणी प्रामुख्यानं जर्मिनेशन टेस्ट करूनच आपण त्या ठिकाणी सोयाबीनची पेरणी करावी. जर का आपण एखाद्या प्रायव्हेट कंपनीचं जरी बियाणं घेत असाल तरी त्याची पण उगवण शक्ती तपासून मगच त्या बियाण्याची पेरणी करावी. उगवण शक्ती तपासणी करत असताना 70% जास्त ज्या बियाण्याची उगवण शक्ती आहे अशाच बियाण्याचा वापर हा प्रामुख्याने पेरणीसाठी करावा आणि जर का बियाण्याचे उगवण ही 60%च्या जवळपास असेल तर त्या ठिकाणी त्याप्रमाणे 10% जो सीड रेट आहे तो आपण त्या ठिकाणी वाढवणं आवश्यक आहे आणि जर का 60% उगवण क्षमता असेल तर तोच सीड रेट म्हणजे 26 किलोच्या ऐवजी आपल्याला 28.6 किलो प्रति एकरी अशा पद्धतीने करणं आवश्यक आहे. हे करत असताना सर्वसाधारणपणे जी आपली प्रचलित पद्धत आहे जर्मिनेशन टेस्ट करण्याची ते म्हणजे आपलं जे पोतं आहे किंवा बोरगं आहे त्याला ओलं करून त्यामध्ये जर का आपण 100 बियाणे टाकल्या त्या बियाण्याची जर आपण 4 दिवसानंतर उगवण क्षमता तपासली आणि त्यापैकी किती बियाणे उगवलेले आहेत हे जर आपण लक्षात घेतलं तर 100 पैकी जर का 70 बियाणे उगवले असतील तर त्या ठिकाणी त्याची उगवण क्षमता 70% आहे असं गृहीत धरावा आणि त्यापेक्षा कमी असेल तर त्या पद्धतीने त्याची उगवण क्षमता गृहीत धरून त्याप्रमाणे आपल्याला जे सीड रेट आहे किंवा बियाण्याची प्रति एकरी पेरणी आहे ती वाढवता येऊ शकते. त्यानंतर दुसरी महत्वाची जी बाब आहे ती म्हणजे काय की जर का आपण घरचं बियाणं पेरणार असू अशा कालावधीमध्ये रासायनिक बीज प्रक्रिया करणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. रासायनिक बीज प्रक्रिया करत असताना थायरम सारख्या औषधाची बीज प्रक्रिया 3 ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे आपण त्या ठिकाणी करावी जेणेकरून आपल्याला ज्या इतर समस्या आहेत किडींच्या किंवा रोगांच्या त्या समस्या त्या ठिकाणी उद्भवणार नाहीत. सुरुवातीला येणारी जी रस शोषण करणाऱ्या किडी असतील किंवा जमिनीमध्ये ज्या आपल्याला इतर ज्या बाबी आहेत त्याचा प्रादुर्भाव आपल्याला त्या ठिकाणी कमी करता येऊ शकतो. त्याचबरोबर जे रोगांचं प्रमाण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया ही आपण त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर स्फुरदाची उपलब्धता आणि नत्राची उपलब्धता कारण सोयाबीनच्या मुळांवरती ज्या गाठी येतात त्या गाठींमध्ये वातावरणामधील नत्राचं स्थिरीकरण हे केलं जातं आणि त्यामुळं रायझोबियमच्या गाठी ज्याला आपण म्हणू त्या जास्तीत जास्त तयार होणं आवश्यक असतं. त्यासाठी रायझोबियमची बीज प्रक्रिया करणं हे आपल्याला त्या ठिकाणी आवश्यक आहे. त्याचबरोबर स्फुरदयुक्त खतांची उपलब्धता योग्य प्रकारे करून देण्यासाठी PSB या जैविक खताची त्या ठिकाणी आपल्याला बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे. रायझोबियम आणि PSB 15 ग्रॅम प्रति किलो बियाणं आणि ट्रायकोडर्मा 10 ग्रॅम प्रति किलो बियाणं याप्रमाणे जर का आपण बीज प्रक्रिया केली तर त्या ठिकाणी आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे जे काही अन्नद्रव्यांची उपलब्धता त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती वाढवण्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी मदत होईल. म्हणून बीज प्रक्रिया केल्याशिवाय आपण पेरणी करू नये ही विनंती मी आपल्या सर्व शेतकरी बांधवांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून करेन. त्याचबरोबर आज तागायत जी लागवड पद्धत आपण वापरायचो त्या लागवड पद्धतीमध्ये 45 सेंटीमीटर हे 2 ओळीमधलं अंतर सांगितलं जायचं आणि 5 सेंटीमीटर हे 2 रोपांमधलं अंतर सांगितलं जायचं आणि आज तागायत आपण सलग पेरणी करायचो.
पण सलग पेरणी करत असताना एक बाब निश्चितपणे लक्षात आली, ती म्हणजे काय, की बऱ्याच वेळेस हे सलग पेरणी करत असताना जर का आपला सीड रेट जास्तीचा झाला, तर त्या ठिकाणी कायिक वाढ जास्तीची होऊन त्या ठिकाणी आपल्याला उत्पादन किंवा शेंगांची संख्या ही कमी मिळते. त्यामुळं नवीन जी शिफारस करण्यात आलेली आहे विद्यापीठाद्वारे, त्यानुसार आपल्याला ब्रॉड बेड फरो म्हणजेच BBF द्वारे जर पेरणी केली, जसं आता बाजारामध्ये BBF यंत्र अवेलेबल आहेत किंवा 5 नळ्यांचा जो पेरणी यंत्र आहे, मधला फण जर आपण रिकामा ठेवला आणि त्यानुसार जर पेरणी केली, तर सर्वसाधारणपणे लागवड करत असताना 4 ओळीनंतर आपल्याला 1 ओळ त्या ठिकाणी रिकामी राहिलेली दिसून येईल आणि त्यामध्ये आपल्याला जे मूलस्थानी जलसंधारण जे आहे ते आपल्याला करता येईल किंवा जर पाऊस जास्तीचा झाला तर त्या सरीमधून आपल्याला जास्तीचं झालेलं पाणी जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी बाहेर काढता येईल. अशा पद्धतीनं BBF पद्धतीची लागवड करण्याची जी पद्धत आहे, त्या पद्धतीचा अवलंब करून आपण शेतकरी बांधवांनी सोयाबीनची लागवड ही करावी. त्याचबरोबर खतांचं व्यवस्थापन करत असताना ज्या काही शिफारशी मराठवाडा कृषी विद्यापीठ असेल किंवा पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ असेल किंवा राहुरी कृषी विद्यापीठ असेल किंवा NRC सोयाबीन असेल, यांनी जी रिकमेंडेशन्स केलेले आहेत, त्यामध्ये 25 ते 30 किलो नत्र प्रति हेक्टर, त्याचबरोबर स्फुरद हा काही ठिकाणी 60 ते 80 किलो पर्यंत स्फुरदाचं रिकमेंडेशन प्रति हेक्टरी करण्यात आलेलं आहे आणि पोटॅश 30 किलो ते 40 किलो प्रति हेक्टरी असं रिकमेंड करण्यात आलेलं आहे आणि गंधक 10 किलो प्रति हेक्टरी असं रिकमेंडेशन या सर्व संस्थांनी केलेलं आहे. आणि मग हे रिकमेंडेशन नुसार जर आपल्याला अन्नद्रव्यांची उपलब्धता करून द्यावयाची असेल, तर सर्वात चांगली ग्रेड जर मला विचारली आपण, तर त्या ठिकाणी मी असं सांगेन की 12-32-16 या ग्रेडच्या माध्यमातून, या संयुक्त खताच्या माध्यमातून नत्र, स्फुरद, पालाश या तीनही अन्नद्रव्यांची उपलब्धता त्या ठिकाणी करण्याच्या दृष्टीनं 75 किलो त्या ठिकाणी प्रति एकरी या खताचा अवलंब करावा आणि सोबत पॉलिसल्फेट हे खत 50 किलो प्रति एकरी या प्रमाणे आपण करावा, जेणेकरून यामध्ये असणारा जो गंधक आहे तो गंधक 18.5% आहे आणि जी शिफारस केलेली आहे त्या शिफारशीनुसार आपल्याला 50 किलो खतामधनं जवळपास 9 किलो हा गंधक, 9 ते 9.5 किलो गंधक आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे या खताचा, पॉलिसल्फेट या खताचा प्रति एकरी त्या ठिकाणी 50 किलो या माध्यमातून वापर करावा आणि या गंधकासोबत इतर 3 अन्नद्रव्ये हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहेत. गंधक हा 18.5% या खतामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे आणि गंधक आपल्या सर्वांना माहिती आहे की सोयाबीनच्या दाण्यांचं वजन किंवा मग ते 100 दाण्यांचं वजन असेल किंवा 1000 दाण्यांचं वजन असेल, तर ते दाण्यांचं वजन वाढवण्यासाठी कारणीभूत असणारा जो घटक आहे तो म्हणजे गंधक. त्याचबरोबर जे बिया आहेत त्याची चकाकी, त्याचबरोबर त्यांचा आकर्षकपणा तो वाढवण्यासाठी सुद्धा तो गंधक त्या ठिकाणी आवश्यक असतो. त्याचबरोबर शेंगांमध्ये बियांचं प्रमाण वाढवण्यासाठी, बियांचा आकार वाढवण्याच्या दृष्टिकोनातून हा गंधक त्या ठिकाणी आवश्यक असतो. त्याचबरोबर मुळांची जडणघडण करण्यामध्ये सुद्धा गंधक त्या ठिकाणी आवश्यक असतो आणि जो हरितद्रव्य संश्लेषणाचा वेग आहे त्यामध्ये सुद्धा मदत करणारा घटक हा गंधक आहे. तो गंधक या खतामध्ये आपण 18.5% या प्रमाणामध्ये दिलेला आहे. त्याचबरोबर या खतामध्ये पोटॅश हा 13.5% आपण उपलब्ध करून दिलेला आहे आणि या पोटॅशमुळे आपल्याला जी सोयाबीनची रोगप्रतिकारक शक्ती आहे किंवा सोयाबीनच्या संपूर्ण झाडामध्ये जे पाण्याचं वहन किंवा नियमन याची उपलब्धता योग्य प्रकारे करण्याच्या दृष्टिकोनातून, त्याचबरोबर जो पावसाचा ताण आहे तो सहन करण्याच्या दृष्टिकोनातून आपण या खतामध्ये पोटॅश हा 13.5% उपलब्ध करून दिलेला आहे. त्याचबरोबर जी सोयाबीनची पानं आहेत ती जाड तयार व्हावीत, हिरवीगार तयार व्हावीत, पानांची लांबी रुंदी योग्य प्रकारे मिळावी आणि जर का लांबी रुंदी त्याचबरोबर जाडी योग्य प्रकारे मिळाली तर हरितद्रव्य संश्लेषणाचा वेग त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे राखला जाईल आणि हरितद्रव्य संश्लेषणाचा वेग जर का योग्य प्रकारे राखला गेला तर जमिनींमधून मुळांद्वारे अन्नद्रव्यांची उचल ही योग्य प्रकारे केली जाईल. म्हणून मॅग्नेशियम हा ज्याला इतर अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेच्या दृष्टीनं केंद्रीय घटक मानला जातो, त्या केंद्रीय घटकाची उपलब्धता आपल्याला योग्य प्रकारे त्या ठिकाणी करून देणं आवश्यक असतं आणि तो मॅग्नेशियम हा या खतामध्ये 5.5% या प्रमाणामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे. आणि त्याचबरोबर कॅल्शियम, जसं मी आपल्याला सांगितलं की शेंगा भरणे यामध्ये कॅल्शियमचा रोल हा अत्यंत महत्वाचा आहे. जर का कॅल्शियमची उपलब्धता
त्या ठिकाणी होत नसेल तर प्रामुख्याने आपल्याला शेंगांमध्ये बिया भरण्याची प्रामुख्याने त्या ठिकाणी व्यवस्थित होत नसल्याची समस्या जाणवते आणि म्हणून तो कॅल्शियम आपण या खतांमध्ये 16.5% या प्रमाणामध्ये दिलेला आहे. आणि अशी ही चारही अन्नद्रव्ये ही एकाच खतामध्ये दिलेली असल्यामुळं म्हणजेच 3 दुय्यम मूलद्रव्य आणि 1 प्रमुख मूलद्रव्य, कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक हे 3 दुय्यम मूलद्रव्य आणि पोटॅश हे प्रमुख मूलद्रव्य, ही चारही अन्नद्रव्य या खतामध्ये आपण उपलब्ध करून दिलेली असल्यामुळे या खताला आपण 4 in 1 फर्टिलायझर असं म्हणतो. या चारही घटकांचं महत्व मी आपल्याला सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे या चारही घटकांची उपलब्धता ज्या ज्या वेळेस सोयाबीन या पिकाला या चारही अन्नद्रव्यांची गरज असते त्या वेळेस या चारही अन्नद्रव्यांची योग्य त्या प्रमाणामध्ये उपलब्धता करून देण्याची खासियत ही या पॉलिसल्फेट या खतामध्ये असल्यामुळं आपल्याला या चारही अन्नद्रव्यांची उपलब्धता त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे होत असताना दिसून येते. आता हे पॉलिसल्फेट हे खत नेमकं तयार कुठं होतं हे आपल्याला सांगणं आवश्यक आहे. पॉलिसल्फेट हे खत ज्या इंग्लंडमध्ये बॉल्बी माइन्स आहेत, बॉल्बी माइन्समध्ये पॉलीहॅलाइटच्या माइन्स आहेत आणि या पॉलीहॅलाइटच्या माइन्समध्ये आपल्याला जो गंधकयुक्त खनिज भेटतो त्या गंधकयुक्त खनिजाला बारीक केलं जातं, चुरा केला जातो, भुगा केला जातो, चाळणी केली जाते, चाळणी करून बॅगिंग केलं जातं, बॅगिंग करून संपूर्ण जगभरामध्ये या खताचं वितरण शेतकऱ्यांपर्यंत केलं जातं. यावरनं एक बाब आपल्या सर्वांच्या लक्षात आली असेल ती म्हणजे काय की या खताची निर्मिती करत असताना कसल्याही प्रकारची केमिकल प्रक्रिया किंवा रासायनिक अभिक्रिया ही कुठल्याही कारखान्यामध्ये यामध्ये केली जात नसल्यामुळं आणि ह्या खताचं उत्पादन हे प्रामुख्याने खाणींमध्ये होत असल्यामुळं या खताला 100% नैसर्गिक खत असं संबोधलं गेलेलं आहे. त्याचबरोबर जे प्रमुख राष्ट्र आहेत किंवा पाश्चात्य राष्ट्र आहेत किंवा ज्याला आपण पुढारलेली राष्ट्र म्हणतो त्या पुढारलेल्या राष्ट्रांमध्ये अमेरिका असेल, इंग्लंड असेल, युरोपियन युनियन असेल, नेदरलँड असेल, इस्रायल असेल, त्याचबरोबर युरोपियन युनियन असेल, या सर्वच देशांनी या खताला सेंद्रिय खत म्हणून मान्यता दिलेली आहे. त्याचबरोबर सेंद्रिय खत म्हणून या खताला ज्या महत्वाच्या संस्था आहेत, प्रमाणीकरण करणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत, त्यामध्ये OF&G असेल किंवा ओमरी असेल किंवा ज्याला आपल्याला म्हणता येईल की वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांनी सुद्धा या खताला सेंद्रिय खत म्हणून मान्यता दिलेली आहे. त्यामुळं या खतांमध्ये जे काही 4 अन्नद्रव्य आहेत, कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक आणि पोटॅश, ही चारही अन्नद्रव्य सेंद्रिय स्वरूपामध्ये उपलब्ध करून देणारं हे खत म्हणजेच एकमेवाद्वितीय खत असं आपल्याला म्हणता येईल. या खताचा pH हा न्यूट्रल असल्यामुळं आणि उदासीन pH ज्याला आपण म्हणतो तो उदासीन pH असल्यामुळं हे खत जमिनीमध्ये टाकल्याच्या नंतर इतर अन्नद्रव्यांसोबत कसलीही स्पर्धा न करता वनस्पतीच्या वाढीच्या गरजेनुसार त्या ठिकाणी अन्नद्रव्यांची उपलब्धता करून देतं. आणि या खताचं जर आपण सॅलिनिटी इंडेक्स जर बघितला तर तो अत्यंत कमी आहे इतर खतांच्या तुलनेमध्ये. जसं MOPचा सॅलिनिटी इंडेक्स हा 116 आहे, त्याचबरोबर 13,045चा 69 आहे, तर SOPचा 42 आहे. तर पॉलिसल्फेट या खताचा सॅलिनिटी इंडेक्स हा फक्त 12 असल्यामुळं इतर खतांच्या तुलनेमध्ये हे खत वापरायला अतिशय सोपं. जरी पानांवरती पडलं हे खत तरी त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची इजा ही पानांना होत नाही किंवा पिकाला इजा ही होत नाही. त्याचबरोबर या खताचा pH मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे न्यूट्रल असल्यामुळं इतर खतांसोबत किंवा इतर अन्नद्रव्यांसोबत यामधले चारही अन्नद्रव्य ही सुसंगत किंवा कम्पॅटेबल असल्यामुळं चारही अन्नद्रव्यांची उपलब्धता ही या चित्रावरनं आपल्याला मी स्पष्ट करून सांगेन की सोयाबीन या पिकाची प्रामुख्यानं गंधकाची आवश्यकता ज्या ज्या वेळेस ज्या ज्या प्रमाणामध्ये आहे त्याच प्रमाणामध्ये या ग्राफमध्ये दाखवलेली जी पिवळी लाईन आहे ती पिवळी लाईन आपल्याला दर्शवत आहे की ज्या ज्या वेळेस सोयाबीनच्या वाढीच्या कालावधीमध्ये गंधकाची ज्या प्रमाणामध्ये आवश्यकता आहे त्या प्रमाणामध्ये त्या गंधकाची उपलब्धता तर करून देतेच, याशिवाय कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅश या तीनही अन्नद्रव्यांची उपलब्धता ज्या ज्या वेळेस या अन्नद्रव्यांची गरज आहे त्या वेळेस या अन्नद्रव्यांची गरज ही त्या ठिकाणी या खताच्या माध्यमातून भागवली जाते. असं हे एकमेव द्वितीय खत म्हणजेच पॉलिसल्फेट या खतांची आपण प्रामुख्याने अमोनियम सल्फेट, त्याचबरोबर SOP, त्याचबरोबर जिप्सम या खतांसोबत तुलना केली असता आपल्याला असं दिसून आलेलं आहे की या खताच्या माध्यमातून अन्नद्रव्यांची उपलब्धता ही अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी होताना दिसून येते. एक सेकंद.
मी कार्यक्रमात आहे, नंतर करतो. तर या खताची उपलब्धता, अन्नद्रव्यांची उपलब्धता या खताच्या माध्यमातून जिप्समच्या तुलनेमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे होत असल्याचं दिसून येतं. असं हे एकमेव द्वितीय पॉलिसल्फेट हे खत. पॉलिसल्फेटची तुलना जर का आपण पोटॅशच्या दृष्टीनं इतर खतांसोबत जर केली, तर त्यामध्ये पोटॅशची उपलब्धता सुद्धा इतर खतांच्या तुलनेमध्ये जास्तीची होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर या खतामध्ये जे लिचिंग लॉसेस आहेत, ते लिचिंग लॉसेस सुद्धा त्या ठिकाणी कमी असल्याचं दिसून येतं आणि ज्याला आपल्याला म्हणता येईल की जास्तीत जास्त अन्नद्रव्यांची उपलब्धता ही पिकांना होत असल्यामुळं या खताची फर्टिलायझर यूज एफिशियन्सी हा विषय जर आपण बघितला, तर सर्वात जास्तीची अन्नद्रव्यांची उपलब्धता ही या पॉलिसल्फेटच्या माध्यमातून केली जाते इतर खतांच्या तुलनेमध्ये. म्हणून हे एकमेव द्वितीय खत आपण आपल्या सोयाबीन या पिकासाठी प्रामुख्यानं वापरणं आवश्यक आहे, ज्याच्यामधनं कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक या 3 दुय्यम अन्नद्रव्यांचा तर पुरवठा होतोच, शिवाय पोटॅश या अन्नद्रव्याची सुद्धा उपलब्धता त्या ठिकाणी आपल्याला होते आणि याचा उत्पादनावरती सर्वसाधारणपणे जेवढे काही जागतिक पातळीवरती प्रात्यक्षिकं आपण घेतलेली आहेत, त्यामध्ये सर्वसाधारणपणे 20 ते 25% उत्पादनामध्ये वाढ या खताच्या वापरामुळे झालेलं दिसून येतं आणि म्हणून या खताचा वापर हा प्रामुख्यानं आपण त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. आता यानंतरची जी दुसरी महत्वाची बाब आहे ती म्हणजे काय, की फवारणीद्वारे ज्या वेळेस आपल्याला खतांची फवारणी करणं हा विषय आपल्या समोर येतो, त्या वेळेस आपल्याला एक बाब निश्चितपणे जाणवते, की आता पावसाचे दिवस हे कमी झालेले आहेत आणि बराचसा पाऊस हा एकाच दिवशी पडून जातो आणि एकाच दिवशी पडून गेला की जमिनीमध्ये पाणी हे जास्त साचलं जातं आणि जमिनीमध्ये पाणी जास्त साचलं गेलं की त्या ठिकाणी अन्नद्रव्यांची उपलब्धता ही मुळांमार्फत होत नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला प्रामुख्यानं फवारणीच्या खतांची गरज भासते आणि अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण फक्त आणि फक्त फवारणीची खतं ही इस्रायल केमिकल्स लिमिटेडने तयार केलेली आहेत. त्याचबरोबर फवारणीच्या खतांची आवश्यकता ही अन्नद्रव्यांच्या कमतरता, जसं की झिंक या अन्नद्रव्यांची कमतरता आपल्याला मोठ्या प्रमाणावरती दिसून येते. 30 ते 40 दिवसामध्ये पोटॅश या अन्नद्रव्यांची कमतरता आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर स्फुरदाची कमतरता फुले लागणीच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावरती दिसून येते. शेंगा भरणीच्या कालावधीमध्ये कॅल्शियमची कमतरता आपल्याला दिसून येते. अशा या सर्व कमतरता जर आपल्याला दूर करायच्या असतील, तर त्या ठिकाणी आपल्याला फवारणीच्या माध्यमातून खतांचा अवलंब करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर जे 100 दाण्यांचं वजन आहे किंवा 1000 दाण्यांचं वजन जे आहे, ते वजन जर आपल्याला योग्य प्रकारे वाढवायचं असेल, तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी 100 दाण्यांचं वजन वाढवण्यासाठी आपल्याला फवारणीच्या माध्यमातून खतांचा अवलंब करणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. आणि म्हणून ज्या वेळेस सोयाबीन या पिकामध्ये आपण फवारण्या करणार आहोत, त्या फवारण्या करत असताना जर खतांचा अवलंब आपण केला, अन्नद्रव्यांचा अवलंब जर केला, तर आपल्याला उत्पादनामध्ये वाढ दिसून येईल आणि म्हणून अशा प्रकारे फक्त आणि फक्त फवारणीसाठीच्या इस्रायल केमिकल्स लिमिटेडने काही ग्रेड्स उपलब्ध केलेले आहेत आणि यामध्ये आपल्याला या इस्रायल केमिकल्स लिमिटेडच्या ग्रेड्स आणि ज्या प्रचलित ग्रेड्स आहेत आपल्याकडे, त्याची तुलना जर करायची म्हणली, तर आपल्याकडं सर्वसाधारणपणे ज्या प्रचलित ग्रेड आहेत त्यापैकी 1261 असेल किंवा 05234 असेल किंवा 13045 असेल किंवा 0050 असेल, यासारख्या खतांची जर का आपण फवारणी केली, तर आपल्या स्क्रीनवर असलेल्या चित्रामध्ये आपल्याला लक्षात येईल की अतिशय मोठ्या मोठ्या आकाराचे पाण्याचे थेंब हे संपूर्ण पानावरती पसरलेले आपल्याला दिसून येतील आणि हे थेंब थोड्या वेळानंतर खाली गळून पडतील आणि हे गळून पडल्याच्या नंतर त्यामध्ये असणारी जी अन्नद्रव्ये आहेत, ती अन्नद्रव्ये सुद्धा फवारणीच्या माध्यमातून त्या पर्णरंध्राद्वारे शोषण केली जात नाहीत. आणि जेव्हा अशा प्रकारे ICLच्या लक्षात आलं, तेव्हा बेन गुरियन विद्यापीठासोबत संशोधन करून इस्रायल केमिकल्स लिमिटेडने एक नवीन तंत्रज्ञान फवारणीच्या खतांचा आविष्कार केला आणि त्या तंत्रज्ञानाचं नाव आहे फर्टिवॉन तंत्रज्ञान. आणि या फर्टिवॉन तंत्रज्ञानाअंतर्गत जेवढी काही फवारणीच्या खतांची निर्मिती ICLने केलेली आहे, त्या खतांची फवारणी केली असता या ठिकाणी जे पान दाखवलेलं आहे त्यामध्ये एक बाब लक्षात आली असेल, ती म्हणजे काय, की अतिशय छोट्या आकाराचे पाण्याचे थेंब हे संपूर्ण पानावरती आपल्याला पसरलेले दिसून येतील, कारण या खतांमध्ये आपण स्प्रेडर दिलेला आहे आणि या स्प्रेडरमुळे आपल्याला पाण्याचे थेंब बारीक बारीक संपूर्ण पानावरती पसरलेले दिसतील.
त्याचबरोबर हे पाण्याचे थेंब खाली गळून पडू नयेत म्हणून या खतांमध्ये आपण स्टिकर दिलेला आहे, त्यामुळे हे पाण्याचे थेंब हे खाली गळून पडत नाहीत. त्याचबरोबर पर्णरंध्रांचं जे उघडझाप आहे, त्या उघडझाप होण्याचा जो कालावधी आहे, तो कालावधी योग्य प्रकारे ठेवण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी त्या पानांमध्ये योग्य प्रकारे आर्द्रता टिकवून ठेवणं आवश्यक असतं आणि ती आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी या खतांमध्ये आपण ह्युमिक्टंट दिलेला आहे. आणि मग या तिन्हीचा एकत्रित परिणाम जर आपण बघितला, स्प्रेडर, स्टिकर आणि ह्युमिक्टंट या तिन्हींचा एकत्रित परिणाम हा आपल्याला त्या ठिकाणी अन्नद्रव्यांची जास्तीची उपलब्धता होण्यामध्ये दिसून येतो आणि म्हणून या तीनही खतांचा अवलंब हा फवारणीच्या खतांसाठी आपण करणं आवश्यक आहे. या तीनही खतांची आणखीन एक विशेष बाब म्हणजे काय की ही तीनही खतं जर का आपण कीटकनाशकांसोबत किंवा रोगनाशकांसोबत किंवा आपण ज्याला म्हणता येईल की ग्रोथ रेग्युलेटर सोबत जरी आपण फवारणी केली तर या सर्व गोष्टींसोबत ही सर्व खतं कंपॅटिबल असल्याचं म्हणजे सुसंगत असल्याचं दिसून आलेलं आहे. त्याचबरोबर या खतांमध्ये आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे काय की या खतांमध्ये आपण सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता पण करून दिलेली आहे आणि या फर्टिवान तंत्रज्ञानावरती आधारित 4 खतांच्या ग्रेड आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत. यामध्ये स्टार्टर म्हणजे सुरुवातीच्या कायिक वाढीच्या कालावधीमध्ये फवारणी करावयाची ग्रेड, याला आपण स्टार्टर असं म्हणतो. यामध्ये 11% नत्र, 36% स्फुरद, 24% पालाश सोबत सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य आणि सोबत आपल्याला स्प्रेडर, स्टिकर आणि ह्युमिक्टंट या तीनही गोष्टी असणारं फर्टिवान तंत्रज्ञान हे या ग्रेडमध्ये दिलेलं आहे. त्यामुळे या ग्रेडची फवारणी जर आपण सुरुवातीला कायिक वाढीच्या कालावधीमध्ये जर का केली तर प्रामुख्यानं जे मुळांची वाढ आहे, त्याचबरोबर फळफांद्यांची वाढ आहे, त्याचबरोबर पेऱ्यामधलं योग्य ते अंतर जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी टिकवता येतं आणि म्हणून हे स्टार्टर हे ग्रेड प्रामुख्यानं सुरुवातीच्या कायिक वाढीच्या अवस्थेसाठी शिफारस करण्यात आलेली आहे. यानंतरची जी दुसरी ग्रेड आहे ती म्हणजे बूस्टर. यामध्ये 8% नत्र, 16% स्फुरद, 39% पोटॅश आणि सोबत सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य आणि परत स्प्रेडर, स्टिकर आणि ह्युमिक्टंट म्हणजेच फर्टिवान तंत्रज्ञान. या ग्रेडचा वापर हा प्रामुख्यानं पहिलं फूल सोयाबीनमध्ये दिसायला लागल्याच्या नंतर फुलधारणा होईपर्यंतचा कालावधीमध्ये या ग्रेडचा जर वापर केला तर त्या ठिकाणी आपल्याला फुलगळ कमी होऊन जास्तीत जास्त फुलांची संख्या आणि फुलांची संख्या योग्य प्रकारे राहिली की शेंगांची संख्या सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जास्तीची मिळते. म्हणून बूस्टर हे फुल धारणेमध्ये फवारणी करावयाची ग्रेड. आणि त्यानंतरची जी तिसरी ग्रेड आहे ती म्हणजे फ्रूट. या फ्रूट ग्रेडवरनं नावावरनं आपल्याला लक्षात येतं की शेंगा भरणीच्या अवस्थेमध्ये फवारणी करावयाची ग्रेड. यामध्ये 12% नत्र, 5% स्फुरद, 27% पोटॅश, त्याचबरोबर 8% कॅल्शियम ऑक्साईडच्या रूपामध्ये, कारण या कालावधीमध्ये आपल्याला कॅल्शियमची कमतरता शेंगा भरण्यासाठी जाणवत असते. तो कॅल्शियम सुद्धा या ग्रेडमध्ये आपण दिलेला आहे आणि सोबत सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा या ग्रेडमध्ये आपण अंतर्भूत केलेले आहेत. त्यामुळं जास्तीत जास्त शेंगांची वाढ होण्याच्या दृष्टिकोनातून, शेंगांमध्ये बिया भरण्याच्या दृष्टिकोनातून या ग्रेडचा वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो. आणि सर्वात शेवटची जी ग्रेड आहे ती म्हणजे पीक वॉन 049 32, 49% स्फुरद, 32% पोटॅश. ज्या ज्या वेळेस वातावरणामध्ये विपरीत परिस्थिती निर्माण होते म्हणजे जास्तीचा पाऊस, जास्तीची आर्द्रता, रोग सदृश्य स्थिती, या कालावधीमध्ये फवारणी करावयाची ग्रेड. आणि ज्या ज्या वेळेस मुळांद्वारे अन्नद्रव्यांची उपलब्धता होत नसते त्यावेळेस मुळांना ऍक्टिव्हेट ठेवण्यासाठी यामध्ये असणारा स्फुरद हा त्या ठिकाणी कामाला येतो. आणि 32% पोटॅश हा प्रामुख्याने रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यामध्ये आपल्याला कामाला येतो. त्याचबरोबर सर्वसाधारणपणे ज्या ज्या ठिकाणी सोयाबीनची कायिक वाढ जास्तीची झालेली असेल अशा ठिकाणी अतिरिक्त नत्राचा पुरवठा थांबवून स्फुरद आणि पोटॅशची उपलब्धता करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा या ग्रेडचा आपल्याला उपयोग करता येतो. अशा या 4 ग्रेड म्हणजे स्टार्टर, बूस्टर, फ्रूट आणि पीकवॉन्ट या 4ही ग्रेड, ज्याच्यामध्ये स्प्रेडर, स्टिकर आणि ह्युमिक्टंट आणि त्यापैकी पहिल्या 3 ग्रेडमध्ये म्हणजे स्टार्टर, बूस्टर आणि फ्रूट या 3 ग्रेडमध्ये नत्र, स्फुरद, पालाश सोबत सर्व सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता या दृष्टीने जर विचार केला तर या 4ही ग्रेड ज्या फक्त आणि फक्त फवारणी साठीच्या खतांच्या ग्रेड्स आहेत, या ग्रेड्सचा जर वापर केला तर सोयाबीनमध्ये आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे उत्पादनामध्ये सर्वसाधारणपणे 15 ते 20% पर्यंत वाढ ही आपल्याला या फवारणीच्या माध्यमातून होऊ शकते.
याचे प्रयोग हे आपण गुजरातमध्ये असणारं जे जुनागडला विद्यापीठ आहे, तिथं आपण याचे संशोधन म्हणजे चाचण्या घेतलेल्या आहेत. याची फवारणी करत असताना 2 फवारण्या आपण शिफारस केलेल्या आहेत. यामध्ये सुरुवातीला कायिक वाढीच्या अवस्थेमध्ये स्टार्टर या ग्रेडची फवारणी आपण करावी, ज्यामध्ये 11% नत्र, 36% स्फुरद, 24% पोटॅश आणि सर्व सूक्ष्म अन्नद्रव्ये सोबत स्प्रेडर, स्टिकर आणि ह्युमेक्टंट आहे. सर्वसाधारणपणे 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन त्याची फवारणी आपण कायिक वाढीच्या अवस्थेमध्ये आपण करावी. त्यानंतरची जी दुसरी फवारणी आहे ती 04932 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे शेंगा भरणीच्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी जर केली तर आपल्याला शेंगांचं प्रमाण, त्याचबरोबर शेंगा योग्य प्रकारे भरण्याचं त्या ठिकाणी आपल्याला दिसून येईल, कारण स्फुरदाची उपलब्धता आणि सोबत पोटॅशची उपलब्धता, त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यामध्ये सुद्धा या ग्रेडचा आपल्याला फायदा होईल. आणि त्याचबरोबर कीटकनाशक, रोगनाशक यांची जी काही फवारणी केली असेल त्यांची परिणामकारकता वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याला या ग्रेडचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे एकत्रित फवारणी जर आपल्याला कीटकनाशकांची, रोगनाशकांची करावयाची असेल अन्नद्रव्यांसोबत, तर या ग्रेडचा निश्चितपणे आपण वापर करावा. आधीच्या ज्या प्रचलित ग्रेड आहेत त्या प्रचलित ग्रेड प्रामुख्याने कीटकनाशकांसोबत आणि रोगनाशकांसोबत सुसंगत असल्याचं आपल्याला दिसून येत नाही, आणि म्हणून त्याला पर्याय म्हणून या ग्रेडचा आपण वापर फवारणीसाठी करावा आणि उत्पादनामध्ये शेतकरी बांधवांनी वाढ करून घ्यावी. यासोबत ज्या काही थोड्या बहुत महत्वाच्या टिप्स आहेत त्या टिप्सच्या दृष्टीने सुद्धा मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करेन की सुरुवातीला जर का आपल्याला सोयाबीनची वाढ जास्तीची होत असेल, अतिरिक्त नत्राचा पुरवठा होत असेल, पेऱ्यातला अंतर जास्तीचा असेल, तर लिओसिनचा वापर त्या ठिकाणी फवारणीच्या माध्यमातून आपण करू शकता. त्याचबरोबर मूलस्थानी जलसंधारण करण्याच्या दृष्टिकोनातून शेवटच्या कोळपणीच्या वेळेस कोळप्याला दोरी बांधून त्या ठिकाणी माती लावू शकता किंवा एक उथळ सरी त्या ठिकाणी निर्माण करू शकता, जेणेकरून जास्तीचा जर पाऊस झाला तर त्या सऱ्यांमधून वाहून जाईल, आणि कमी पाऊस झाला तर त्या ठिकाणी पाण्याचं साठवण त्या ठिकाणी केलं जाईल आणि उपलब्धता पाण्याची त्या ठिकाणी योग्य प्रकारे केली जाईल. त्या दृष्टीने आपण प्रयत्न करावा. आणि जर का आपल्याकडे पाणी उपलब्ध असेल तर पाणी संवेदनशील स्थितीमध्ये त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता मग स्प्रिंकलरच्या माध्यमातून जर आपण करून दिली तर आणखीन जास्त चांगलं, अथवा 30 ते 35 दिवसाला आपण पहिलं पाणी त्या ठिकाणी द्यावं, 45 ते 50 दिवसाला आपण दुसरं पाणी फ्लॉवरिंगच्या पिरियडमध्ये आपण त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे, आणि 60 ते 70 दिवसाला ज्यावेळेस आपल्या शेंगांमध्ये बियांची भरणी सुरू असते त्या कालावधीमध्ये आपण देणं आवश्यक आहे. असे 3 पाणी आपण त्या ठिकाणी देऊ शकता. जर का आपल्याला प्रामुख्यानं तणनाशकांचा वापर करावायचा असेल तर परसूट सारखं तणनाशक 15 ते 20 दिवसानंतर पेरणी केल्यानंतर सर्वसाधारणपणे 20 मिली 10 लिटर पाणी याप्रमाणे घेऊन त्याची फवारणी आपण करू शकता, किंवा ओडीसी सारखं तणनाशकांचा वापर आपण त्या ठिकाणी 40 ग्रॅम प्रति एकर किंवा 200 लिटर पाण्यामध्ये घेऊन त्याची फवारणी आपण करू शकता. कीड व रोग नियंत्रणाच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर चक्री भुंगेराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी वाढत असताना दिसून येतं, आणि प्रामुख्याने सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये म्हणजेच 20 ते 25 दिवसानंतर याचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणावरती दिसून येतो. या कालावधीमध्ये मग आपण ट्रायझोफॉस 20 ml प्रति 10 लिटर पाणी किंवा कोराजेन 3 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे जर आपण फवारणी केली तर याचं नियंत्रण आपण करू शकतो. त्याचबरोबर पाणी खाणारी अळी असेल किंवा शेंगा पोखरणारी अळी असेल तर याचं नियंत्रण करण्यासाठी प्रामुख्याने आपल्याला क्लोरोपायरीफॉस किंवा फॉस गटामध्ये मोडणाऱ्या सर्व कीटकनाशकांचा वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो. आणि शेंगा भरणीच्या अवस्थेमध्ये जर या अळीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून आला तर त्या ठिकाणी कोराजेन 3 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी केली असता त्याचं नियंत्रण आपण करू शकतो. तांबेराचा प्रादुर्भाव जर आपल्याला आपल्या सोयाबीन पिकावरती दिसून येत असेल तर त्या परिस्थितीमध्ये M45 25 ग्रॅम किंवा टिल्ट 10 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे घेऊन त्याची फवारणी जर केली तर आपल्याला त्याचं नियंत्रण हे करता येईल. मला वाटतं या कार्यक्रमाच्या अनुषंगानं ज्या महत्वाच्या बाबी आहेत त्या महत्वाच्या बाबींवरती मी या ठिकाणी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. याशिवाय जर का आपले काही प्रश्न असतील तर ते प्रश्न आपण या ठिकाणी उपस्थित करू शकता. त्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं देण्याचा मी निश्चितपणे या ठिकाणी प्रयत्न करेन. मला वाटतंय परत एकदा मी या ठिकाणी आपल्या सर्वांचे, शेतकरी बांधवांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. त्याचबरोबर मी कृषक यांना विनंती करतो की जर का
शेतकऱ्यांचे तर ते प्रश्न या ठिकाणी उपस्थित करावेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं मी माझ्या अभ्यासानुसार किंवा माझ्या माहितीनुसार त्या ठिकाणी मी निश्चितपणे देण्याचा प्रयत्न करीन. हाऊ टू गिव्ह कॅल्शियम इन विच वे? असा प्रश्न तेजस वेखरिया यांनी विचारलाय आणि त्याचं उत्तर आहे की जेव्हा कॅल्शियमची गरज ही प्रामुख्यानं ज्याला आपल्याला म्हणता येईल की शेंगा भरणीच्या कालावधीमध्ये जास्त आवश्यक असते आणि या कालावधीमध्ये प्रामुख्यानं ज्या कॅल्शियमयुक्त फवारणीच्या ज्या ग्रेड्स आहेत त्या ग्रेड्सच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी कॅल्शियमचा वापर करू शकता आणि यामध्ये प्रामुख्यानं 12,5,27 अधिक 8% कॅल्शियम हा कॅल्शियम ऑक्साईडच्या स्वरूपात फ्रूट या ग्रेडमध्ये आपण दिलेला आहे. त्याचा वापर करून आपण कॅल्शियमची कमतरता दूर करू शकता किंवा पॉलिसल्फेट या खताचा अवलंब सुरुवातीला पेरणीच्या वेळेस 50 किलो प्रति एकरी याप्रमाणे जर केला तर सुरुवातीला पासूनच आपल्याला कॅल्शियमची उपलब्धता ही त्या ठिकाणी योग्य प्रकारे ठेवता येईल आणि त्यामुळं पॉलिसल्फेट या खताचा अवलंब आपण कॅल्शियमच्या उपलब्धतेच्या दृष्टीने करणं आवश्यक आहे. तण नियंत्रणाच्या बाबतीत मी आपल्याला माहिती सांगितलेली आहे आणि त्यामध्ये मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे परसूट किंवा मग ओडिसी या 2 तणनाशकांचा वापर लागवडीपासून 15 दिवसानंतर आपण त्या ठिकाणी करू शकता आणि त्याचा वापर केल्यानंतर आपल्याला योग्य प्रकारे त्या ठिकाणी तण नियंत्रण हे मिळवता येईल. म्हणून या 2 तणनाशकांचा वापर आपण त्या ठिकाणी 15 ते 20 दिवसानंतर परसूट हे साधारणतः 20 मिली प्रति 10 लिटर पाणी किंवा ओडिसी सारखं 40 ग्रॅम प्रति 200 लिटर पाणी प्रति एकर याप्रमाणे आपण फवारणी करणं आवश्यक आहे. गोगलगाय जर आपल्याकडे आढळत असेल तर प्रामुख्यानं त्याची प्रक्रिया ही सुरुवातीपासून करणं आवश्यक आहे. जेव्हा आपण शेणखताचा वापर मोठ्या प्रमाणावरती करतो तेव्हा आपल्याला प्रामुख्याने अशा प्रकारच्या गोगलगाईचा प्रादुर्भाव हा त्या ठिकाणी आपल्याला जाणून येतो. अशा परिस्थितीमध्ये ज्याला आपल्याला म्हणता येईल की जर का गोगलगायचं आढळून आलीच तर त्या ठिकाणी क्लोरोपायरिफॉसचा वापर हा जेव्हा आपण पाणी देतो त्या पाण्यासोबत क्लोरोपायरिफॉस त्यामध्ये मिसळून जर का आपण दिलं तर त्या ठिकाणी आपल्याला बऱ्याच अंशी त्यावरती आपल्याला नियंत्रण हे करता येऊ शकतं. आशिष सावंत यांनी प्रश्न विचारलाय पॉलिसल्फेटचा वापर हा प्रामुख्यानं सुरुवातीला लागवडीच्या वेळेस इतर खतांसोबत मिसळून आपण त्याचा प्रयोग करणं आवश्यक आहे किंवा ज्यावेळेस आपण शेणखत जमिनीमध्ये विस्कटतो त्यावेळेस सुद्धा शेणखतामध्ये मिसळून सुद्धा या खताचा वापर आपण करू शकता. एकरी 50 किलो पॉलिसल्फेट वापरलं तर आपल्याला 4 अन्नद्रव्यांची उपलब्धता सेंद्रिय स्वरूपामध्ये त्या ठिकाणी होईल. तेजस वाबळे यांनी प्रश्न विचारला एसीएलचं शेड्यूल पाठवा. तर निश्चितपणे आजचा जो हा लाईव्ह कार्यक्रम आपण बघताय हा कायमस्वरूपी तिथं असतोच. त्या लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून शेड्यूल मी सांगितलेलं आहे की सुरुवातीला 12-32-16-75 ते 100 किलो प्रति एकरी आणि सोबत 50 किलो प्रति एकरी पॉलिसल्फेट हे लागवडीच्या वेळेस त्या ठिकाणी वापरणं आवश्यक आहे आणि फवारणीच्या माध्यमातून जी खतं आपल्याला सांगितली ती म्हणजे 11-36-24 गायकवाडीच्या कालावधीमध्ये आणि शेंगा भरणीच्या कालावधीमध्ये 0-49-32 या 2 खतांचा वापर करावा आणि याशिवाय आपल्याला शेड्यूल पाहिजे असेल माझ्याकडनं तर माझा नंबर या ठिकाणी देत आहे 88-88-88-25-91 त्या नंबरवरती फोन करून पण आपण घेऊ शकता. ज्ञानोबा निळे यांनी प्रश्न विचारला की गंधक किती प्रमाणामध्ये द्यावा. तर गंधकाची जी शिफारस विद्यापीठाने केलेली आहे ते 10 किलो प्रति एकरी गंधक हा त्या ठिकाणी देणं आवश्यक असतं आणि 10 किलो प्रति एकरी जेव्हा आपण गंधक देणार आहोत त्यावेळेस आपल्याला पॉलिसल्फेट या खताच्या माध्यमातून ज्याच्यामध्ये 18.5% गंधक आहे आणि 50 किलो जर का आपण त्या ठिकाणी दिलं तर जवळपास 9.25 असं आपल्याला त्या ठिकाणी गंधकाची उपलब्धता होते आणि जे की शिफारशीच्या जवळपास आहे आणि तेवढं त्यासोबत आपल्याला कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅश या 3 अन्नद्रव्यांची उपलब्धता त्या सुद्धा त्या ठिकाणी होते. म्हणून याचा वापर आपण त्या ठिकाणी निळे साहेब करावा अशी विनंती मी आपल्याला करेन. पॉलिसल्फेट काटेसाहेब जो दर आहे ज्याला MRP आपण म्हणतो ती MRP ₹800 प्रति 25 किलो बियाणं प्रति 25 किलो बॅग
अशी त्याची MRP आहे. तुम्ही थोड्याफार फरकाने दुकानदाराकडनं त्याची खरेदीही करू शकता. सोयाबीनची पानं पिवळी पडण्यामागची जी महत्त्वाची कारणं आहेत, त्या कारणांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे कारण आहे ते म्हणजे सोयाबीनच्या जमिनीमध्ये जास्त पाणी साचणे किंवा ज्याला आपण म्हणू की मूळकूज होणे, यामुळं अन्नद्रव्यांचा पुरवठा त्या ठिकाणी होत नाही आणि अन्नद्रव्यांचा पुरवठा त्या ठिकाणी नाही झाला, प्रामुख्याने नत्र आणि मॅग्नेशियमचा, तर त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे पानं ही पिवळी पडलेली दिसून येतील आणि ही पिवळी पडण्यामागची जी कारणं अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे असतील, तर त्या ठिकाणी आपण प्रामुख्यानं अन्नद्रव्यांची उपलब्धता ही फवारणीच्या माध्यमातून करावी, जेणेकरून आपल्याला अशा प्रकारची पिवळी पडणारी पानं किंवा मुळांचं ॲक्टिव्हेशन जे आहे, ते योग्य प्रकारे त्या ठिकाणी करता येईल. त्याचबरोबर जर का फेरसाच्या कमतरतेमुळं जर पानं पिवळं पडत असतील, प्रामुख्यानं गावकऱ्यांच्या रानांमध्ये, तर त्या ठिकाणी आपण फेरस सल्फेटचा वापर हा आपण करणं आवश्यक आहे. आणि शेजवळ साहेब, जर का प्रश्न आता नसतील शेतकरी बांधवांचे, तर मी परत एकदा सर्व शेतकरी बांधवांचे या ठिकाणी कृषक, त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्र बारामती, त्याचबरोबर ICL इंडिया यांच्या वतीनं आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे या वेबिनारला जुडल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. त्याचबरोबर येणारा हंगाम जो आहे खरीप हंगाम, हा आपल्याला पावसाच्या दृष्टीनं, त्याचबरोबर उत्पादकतेच्या दृष्टीनं अतिशय चांगला जावो अशी ईश्वरचरणी मी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांच्या अनुमतीनं आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.